नमस्कार, मी धनंजय साबळे. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. काल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मतदान प्रक्रिया ही संपूर्ण पार पडलेली आहे. ही विधानसभा महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी होती की या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी आणि आपापल्या जिल्ह्यातले स्थानिक पक्ष असतील किंवा अपक्ष असतील, नेमकं कोणाचा बोलबाला होईल, कोण निवडून येईल, कोण या मतदारसंघाचं कोणत्या मतदारसंघाचा शिलेदार होईल, याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागून आहे. आपण सध्या अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये 8 विधानसभा क्षेत्र आहे. अमरावती, बडनेरा, मोर्शी, मेळघाट, दर्यापूर, तिवसा आणि धामणगाव रेल्वे या ठिकाणी संपूर्ण मतदान झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात की आपला विधानसभेचा आमदार कोण असेल. जनतेच्या मनात तर ह्या गोष्टी आहेतच, पण प्रत्येक उमेदवाराला हे वाटतं आहे की आपणच निवडून येतो. पण या संपूर्ण निवडणुकीचं ॲनालिसिस जर करायचं झालं तर कठीणही आहे आणि सध्याच्या घडीला या कठीण प्रसंगात किंवा या कठीण ॲनालिसिसमध्ये सर्वात अचूक उत्तर देता येईल ते ॲनालिस करणारे पत्रकार. कारण पत्रकार हे संपूर्ण विधानसभेच्या प्रचारादौरान जागोजागी होते. जमिनी हकीकत त्यांनी संपूर्ण या ठिकाणी पाहिलेली आहे. आपल्यासोबत अमरावतीचे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. मला सांगा, सर्वात पहिले आपण अमरावती शहराचं घेऊ. अमरावती शहरात कशा पद्धतीनं मतदान काल झालेलं आहे आणि त्यानंतर काय ॲनालिसिस असू शकते अमरावतीचं? अमरावती म्हटलं तर या ठिकाणी काँग्रेस येईल हे अगदी गृहीत धरलं जातं. काँग्रेसचे उमेदवार हे हक्काचे उमेदवार आहे असं गृहीत धरलं जातं. पण यावेळेस पहिल्यांदा काल असं दिसलं चित्र की काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं चित्र जागोजागी दिसलं. जे गठ्ठा मतदान काँग्रेसला पडतं असं ज्या ठिकाणी म्हटलं जात होतं, त्या ठिकाणी खरं तर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांना खरं तर ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत त्या महायुतीच्या उमेदवार असताना देखील त्यांना भरभरून अगदी समोर असल्यासारखं चित्र काल इथे पाहायला मिळालं. त्यामुळे असं सांगताच येत नाही की ह्यावेळेस की काँग्रेस येईल की राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. त्यामुळे आणि काँग्रेसचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे काँग्रेस आता आजच्या क्षणाला काँग्रेसवाले फक्त बोटावर मोजत आहेत की ठीक आहे, तिथून 25 भेटतील, आपले 30 आणि बाकी 15 असे करून आपण 70वर जातो, असे काही ठोकताळे काही गणितं ते मांडतायत. पण हे सगळं सध्या तरी हास्यास्पद चित्र सध्या तरी अमरावतीत पाहायला मिळत आहे. एकूण निकाल हा अतिशय वेगळा लागण्याचे चान्स इथे दिसत आहेत. अमरावती शहरामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार होते. त्यानंतर रवी राणांचा खोडकेंना विरोध या ठिकाणी होता, कारण ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली नवनीत राणांना त्यांनी मदत केली नाही असं बोललं जात आहे, त्यामुळे त्यांचाही विरोध होता. दुसरीकडे आलिम पटेल हे एक मुस्लिमांचे नेते त्या ठिकाणी ठरत आहेत. म्हणजे ज्या विचारानं काँग्रेसने हा विचार केला होता की मुस्लिम गठ्ठा मतदान आपल्याला मिळेल, पण कुठंतरी ते निराशा झाली असं कालच्या चित्रात दिसतं, असं वाटतं का? हो, निश्चितच. या ठिकाणी भाजपच्या वतीने ज्यांना समोर केलं होतं प्रचारासाठी, ते खरं तर त्यातले अनेक जण हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातले राहणारे आहे. आणि असं असताना लीडर सगळे घड्याळाचा प्रचार करताना जरी दिसत असले तरी इथले जे भाजपचे जे मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणात जे भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्या समर्थनातच जास्त बाहेर पडले. म्हणजे एक तर चित्र असं निर्माण होऊ शकते की भाजपचे बंडखोर आणि विद्यमान राष्ट्रवादीच्या ज्या आमदार आहेत यांच्यातच लढत होईल की काय, असं पण बोलल्या जात आहे. एकंदरीत आता हे जे मतदान झालं किंवा उमेदवार ज्या प्रकारे रिंगणात होते, बंडखोरी होते, सर्वच होते, पण त्यामुळे आता निश्चित काय सांगता येईल हे सांगता येत नाही. मला एक सांगा की तिवसा झाला, धामणगाव झालं, मेळघाट झालं, मोर्शी झालं, काय वाटतं या संपूर्ण याच्यात कोण जिंकेल? नाही, इथे प्रत्येक मतदारसंघावाईज वेगवेगळी स्थिती निर्माण झालेली आहे. तिवसासाठी जर बोलायचं झालं तर तिवसामध्ये तर खूप काट्याची टक्कर आहे. राजेश वानखेडे यांनी अपेक्षेनुरूप फाईट दिलेली आहे. काँग्रेसच्या उमेदवार ज्या आहे यशोमती ठाकूर, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत त्या, आणि त्यांना बराच संघर्ष इथे करावा लागला आपली पूर्वस्थिती निर्माण करण्यासाठी. ते खूप काट्याची टक्कर आहे. अद्याप इथे असं सांगता येणार नाही का ह्या हमखासपणे निवडून येतील, पण दोघांनाही ॲडव्हान्टेज स्थिती दिसते आहे. काही कमी जास्त समीकरणं ज्याची झाली असतील तो उमेदवार पराभूत होईल आणि एखादा उमेदवार विजयी होईल. अमरावतीमध्ये
एकमेव भाजपचे आमदार होते धामणगाव रेल्वेचे, त्यांची काय स्थिती राहील? प्रताप अडसळ्यांची स्थिती तशी एकदम वाईट नाही आहे, पण काही एक दोन फॅक्टर असे होते या निवडणुकीमध्ये की जे प्रताप अडसळ्यांना थोडे अडचणीचे ठरू शकले होते. ते डॅमेज कंट्रोल करण्यात त्यांना यश आलं आहे शेवटच्या क्षणामध्ये. तिथे पण काट्याची लढत आहे, कारण की कसं असते, प्रस्थापित आमदारांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असतेच थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये, आणि जो दुसरा उमेदवार असतो त्याचा तो फायदा उचलत असतो. त्यामुळे इथे प्रताप अडसळ्यांनी ते सर्व दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इथे लढत चांगली आहे आणि लाडक्या बहीण योजनेचाही त्यांना इफेक्ट आहेच. बडनेरा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण त्या ठिकाणी राणा म्हणजे अमरावती असं या काही 5-10 वर्षामध्ये ओळख झालेली आहे अमरावतीची. नवनीत राणा ह्या लोकसभेत हारल्या, पण रवी राणानं कसं जुळवून घेतलं की रवी राणाला सुद्धा त्या ठिकाणी टफ फाईट देण्यात आली? नाही, प्रीती बंड ज्या होत्या त्या संजय बंड जे आमदार होते, 3 टर्म आमदार होते, त्यांच्या त्या पत्नी आहे आणि त्यांचा संपर्क हा कंटिन्यू होता. मागच्या वेळेस पण त्या निवडणुकीमध्ये उभ्या होत्या आणि यावेळेस काय झालं की तुषार भारती जे भाजपचे महानगरपालिकेचे सभापती होते, ते स्वतः भाजपचाच प्रचार केल्यासारखं त्यांची झालं. त्यांच्या रॅलीमध्ये भाजपचे झेंडे दिसले आपल्याला, आपण सर्व ते पाहून चुकलेलं आहे सर्व. तर त्यामुळे भाजप आणि प्रीती बंड हे एकत्र आहे का, किंवा रवी राणाचा जो आहे तो संपर्क हा आधीपासूनच चांगला आहे. त्यांचं किराणा वाटप म्हणा, साड्या वाटप हे कंटिन्यू लोकांच्या संपर्कात राहतात. त्यामुळे रवी राणा हा तसं पाहिलं तर हा प्लसमध्येच आहे आणि प्रीती बंड अपक्ष असल्यामुळे त्यांना सुरुवातपासून 0पासून सुरुवात करावी लागलेली आहे. म्हणून तो रवी राणाचा हा प्लस पॉईंटच आहे. म्हणजे रवी राणाची जिंकून येण्याची चिन्ह हे थोडेफार जास्त दिसते. बडनेरामध्ये पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते उबाटाचे, ते रेसमध्येच दिसले नाहीत असं चित्र होतं. नेमकं काय याचा अर्थ कळावा? सुनील खराटे शिवसेनाच्या उबाटा गटाचे, दुसरीकडे प्रीती बंड, या दोघांमधला हा विषय जो आला आहे. एकीकडे भावनिकतेचं वातावरण, दुसरीकडे तिकीट नाही मिळाली म्हणून तो संताप. सुनील खराटे यांना उबाटा गटाची तिकीट मिळाली, मात्र एकंदरीत विषय असा झाला आहे की त्या बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये तुषार भारतीय भाजपाचे बंडखोर, प्रीती बंड उबाटा गटाच्या बंडखोर आणि इकडे सुनील खराटे. तर इकडे म्हणजे कोण निवडून येणार हा विषय वेगळा ठरला. आता रवी राणा, प्रीती बंड हा 2 विषय मोठ्या प्रमाणात तिथे गाजले गेले आहेत. तुषार भारतीय त्यांच्या सरांनी सांगितलं की त्यांची प्रचार यात्रेमध्ये कमळचे बच्चू कडूंनी पाठिंबा पण दिला होता, त्याचा काही इफेक्ट पडण्याची शक्यता आहेत. मात्र शेवटी त्या बडनेरा विधानसभातील नागरिक म्हणतात की रवी राणांचं काय राजकारण व्हिडिओ करतात, ती जादू करतात, त्यावर डिफेंड आहेत. चर्चा मात्र फक्त रवी राणा आणि प्रीती बंडचं मोठ्या प्रमाणात दिसून आलं आहे. म्हणजे टफ फाईट दोघांमध्येच आहे. मोर्शी मेळघाट काय म्हणतं? मोर्शीमध्ये यावेळी भाजपला प्लस दिसत आहे तिथे थोडं, कारण जातीय समीकरण आणि इतर काही ज्या बाबी आहे त्याच्यामुळं उमेश यावलकर यांच्या बाजूनं ती झुकताना दिसत आहे. उमेश यावलकर स्वतः माळी समाजाचे असल्याकारणानं आणि साधं व्यक्तिमत्व, त्यामुळं उमेश यावलकर यांच्याकडे तो कल आहे. मेळघाटमध्ये सुद्धा प्रस्थापित आमदारांविरुद्ध जे काही नाराजी होती आणि सत्तांतर जे झालं, महाविकास आघाडीचं सरकार उलटून पडलं आणि त्यावेळी राजकुमार पटेल ज्या पद्धतीने तिकडे गेले, तर ते थोडं तिथं दिसत आहे. त्यामुळं तिथेसुद्धा भाजपला प्लस वाटतो. केवलराम काळे त्या ठिकाणी आघाडीवर दिसत आहे. दोन्ही ठिकाणी म्हणजे मोर्शी मध्ये तर एक तर सुरुवातीला चौरंगी लढत होती, अशा लढती फारशा सांगता येत नाही. परंतु ज्या विद्यमान आमदार तिथे रेसमध्येच दिसले नाही असं बोललं जात आहे, बरोबर आहे का? रेसमध्ये होते ते, पण त्यांच्याविरुद्ध सुद्धा नाराजी होती. जी राजकुमार पटेल यांच्याविरुद्ध नाराजी होती ती सुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळते. राजकुमार पटेलांबद्दल नाराजी होती, परंतु भाजपानं ज्या पद्धतीने कॅम्पेनिंग राबवलं, काँग्रेस तुलनेनं तिथं तेवढं दिसलं नाही. तसंच महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार होते मोर्शीमध्ये, गिरीश कराडे, ते सुद्धा रेसमध्ये होते, परंतु महाविकास आघाडीला तेवढा काही प्रभाव पाडता नाही आला. अजित पवारची एक सभा वगळली देवेंद्र भुयारसाठी, तर ते तेवढं दिसलेलं नाही आहे. तुलनेनं विक्रम ठाकरे यामध्ये थोडे सरशीचे वाटते. मोर्शीमध्ये मला तरी यावलकर आणि विक्रम ठाकरे यापैकी एक निसट्टा विजय किंवा निसट्टा पराभव ते होऊ शकतो, पण यावलकर आघाडीवर. पण या ठिकाणी आता मोर्शी आणि मेळघाट म्हटलं तर आपण भाजपलाच मार्क 100पैकी 60, बरोबर? 60 नाही, 60पेक्षा अधिक देता येईल, 70पर्यंत आपल्याला ते देता येईल दोन्ही मतदार. म्हणजे यांच्यापेक्षा सरशीच राहील. गिरीश दादा, मला एक सांगात की आता राहिला या संपूर्ण मतदारसंघाचे जे 8 मतदारसंघ आहेत त्यामध्ये बलाबल कसं राहील, महाविकास आघाडी, महायुती किंवा अपक्ष?
याच्यामध्ये गेल्या वेळेसच्या खेपेला अमरावती जिल्ह्यामध्ये महायुती म्हणजे भाजप प्रणित जे काही होतं त्यांची खूपच पिछाट होती. यंदाच्या या निवडणुकीमध्ये भाजपचा तर एकच उमेदवार होता ते. यंदाच्या याच्यामध्ये महायुती म्हणून किमान 5 जागा जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 4 भाजप राहू शकतो आणि 1 भाजप समर्थित कॅन्डिडेट राहू शकतो. एक सर्वात महत्त्वाचा ज्याकडे सर्वांचं महाराष्ट्राचं लक्ष आहे, तिसऱ्या आघाडीचे बच्चू कडू, काय राहील त्यांचं? बच्चू कडूंचं स्थिती अशी निर्माण झालेली आहे का म्हणजे ते आहेच, ॲडव्हान्टेज आहेच त्यांना. ते जुने खेळाडू आहे या क्षेत्रातले आणि ॲडव्हान्टेजही आहे. पण त्यांची लढत यावेळेस नेहमी काँग्रेसच्या उमेदवारासोबत असते, यावेळेस भाजपच्या उमेदवारासोबत झालेली आहे. त्यामुळे तेही स्वतः विचलित झालेले आहे आणि त्यामुळे काही सांगता नाही. धक्कादायक कोण वाटतं धक्कादायक मार्क द्याल 100 पैकी कोणाला द्याल? नाही, मार्क आता 100 रुपये देण्याची काही स्थिती राहिलेली नाही आहे. निकाल धक्कादायक येऊ शकतो. असं काही म्हणजे जनतेने या पद्धतीने टर्नआउट झालेला आहे आणि योगीच्या सभेनंतर जिथे काही स्थिती निर्माण झाली आणि कालचं जे काही चित्र बच्चू सकट सर्वांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे ते पण थोडा शॉकिंग आहे. त्यामुळे आपण पण शॉकिंग आहोत. दर्यापूर राहिला. आता दर्यापूर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दर्यापूरमध्येही राणा दाम्पत्यांनी ऐन वेळेवर भाजपमधून आयात करून आपले उमेदवार उभे केले. काय राहील दर्यापूरचं चित्र? दर्यापूर हा शिवसेनेचा गड आहे आणि तिथे काँग्रेस पण आहे. आधी काँग्रेसला होता, नंतर मग शिवसेनेचा आला. तिथे काँग्रेसचं पण वर्चस्व आहे. त्याच्यामुळे अभिजित अडसूड हे शिंदे गटाकडून उभे होते आणि उबाटाकडून त्यांचे हे होते, मशालकडून त्यांचे उमेदवार उभे केले होते त्यांनी. तर आजच्या आणि ते स्थानिक मुद्दा जो आहे दर्यापूरमध्ये, स्थानिक उमेदवारचा मुद्दा हा खूप मोठा गाजलेला आहे. त्याच्यामुळे तिथे मशाल ही कदाचित निघू शकते. थोड्याफार अंतराने संभावित तो निघू शकतो. एक लाडकी बहीण किंवा कटेंगे बटेंगे हे जे मुद्दे चालले, हे प्रभावी ठरले काय निवडणुकीत? यापेक्षा लाडकी बहीण प्रभावी ठरल्या गेल्या आहेत. म्हणजे मतदारांना आकर्षित करणं, योजना राबवणं आणि लाडक्या बहिणींचा फायदा करून घेणं, हे लाडकी बहीणचं खरोखरच या ठिकाणी सक्सेस म्हणावं लागेल महायुतीला. म्हणजे वारंवार त्यांनी लाडकी बहीण योजना या प्रचार माध्यमातून त्यांनी मतदारांना सांगितलं आहे. बटेंगे तो कटेंगे हा विषय तर नंतर, कारण की अनेक तो अमरावती शहरातही चालला काहीशा प्रमाणात त्या भागात. हो, एका भागामध्ये चालला गेला आहे ज्यामध्ये अपक्षाचं मोठं वारं वाहिलं अमरावतीमध्ये एका उमेदवाराचं, आणि त्याचाच फटका काँग्रेसला बसतो असं चिन्ह आहे का? नक्कीच. बघा, अमरावतीमधली स्थिती वेगळी मानली लागेल. या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता दुसरा अपक्ष त्याला म्हणजे फायदा ठरेल. दुसरा महाविकास आघाडीला जो अपक्ष होता तो फायदा ठरेल. म्हणून या ठिकाणी कॅटलीही तशी चालली आणि दुसरी माचीस मोठ्या प्रमाणात आग लावण्याचा जो विषय बदल चालली गेली, धर्मांतराच्या विषयावर ते मोठ्या प्रमाणात चाललं गेलं. कोणाला जास्त मत मिळेल हे कोणी सांगू शकत नाही आता, कारण की ही निवडणूक अद्वितीय ठरणार आहे महाराष्ट्रातली. विकासाचे मुद्दे मागे पडले का या निवडणुकीत? पूर्ण निवडणुकीतच विकासाचे मुद्दे, व्यक्ती, हे साऱ्या बाबी गौण होत्या. या निवडणुकीमध्ये ऐनवेळी नॅरेटिव्ह सेट झालेले आहे अनेक बाबतीमध्ये. जसं सुरुवातीला लोपलुभावन योजना पुढे आणण्यात आल्या, लाडकी बहीण असो, पानभर आपल्याला जाहिराती दिसल्या. पण नंतर मात्र मग मोजरीपासून जी सुरुवात झाली की कटेंगे तो बटेंगे, मग एक आहे तो सेफ आहे, असे जे काही नॅरेटिव्ह तयार झाले म्हणजे महायुतीला हे सर्व का करावं लागलं हा एक कोडच आहे. कारण खूप काही चांगलं एक वातावरण त्यांच्याकडे होतं. लोपलुभावन योजना होता, शेतकऱ्यांच्यासाठी हे होते, परंतु विकासाचे मुद्दे गौण झाले. इथल्या बेरोजगारीवर फारसं बोलल्या गेलं नाही, शेतकऱ्यांच्या सोयाबीन किंवा इतर पिकांबद्दल फारसं बोलल्या गेलं नाही, सरकारच्या उणिवा दाखवल्या गेल्या नाही विरोधकांकडून. उलट पक्षी त्यांनी मला तर असं कधी कधी वाटते की महायुतीने एक पिच तयार केली होती, त्या पिचवर जाऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांना किंवा बंडखोरांना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंडखोरांचं मोठं तगडं आव्हान आहे. एवढं म्हणजे या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये बंडखोर ठरवणार आहेत की काय होईल. अमरावतीमध्ये तीच परिस्थिती आहे, मोर्शीमध्ये, महाराष्ट्राची तीच परिस्थिती आहे. गिरीश दादा, एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा यांनी केलेला आहे तो म्हणजे हा की ही जी निवडणूक झाली ही विकासापासून दूर होती. स्थानिक मुद्दे असतील किंवा कटेंगे बटेंगे, एक रहेंगे सेफ रहेंगे, लाडली बहीण, ही योजना का आणाव्या लागल्या महायुतीला? महायुतीने प्रचार तर मोठा केला होता की आम्ही विकास केलेला आहे. आता मुळात याच्यामध्ये असं असते, राजकारण हे काही तुमच्या परंपरागत मुद्द्यांवर चालतच नाही. म्हणजे इतक्या वर्षात झालं का हे अलीकडच्या काळामध्ये झालेलं आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणा की रस्ता नाही झाला म्हणून कोणी मतदान केलं नाही किंवा कोणी लोकांनी त्याला पराभूत केलं अशी स्थिती नसते. शेवटच्या 15 दिवसामध्ये
तुम्हाला काय करता येते राजकारणामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये, तुम्ही किती ते टर्नआउट करू शकता बरोबर आपल्या बाजूने, त्यावर निवडणूक खेळली जाते. दुसरा मुद्दा असा आहे का हा एक फंडा झालेला आहे आता निवडणुका जिंकण्याचा, की तुम्हाला लोकलुभावण योजना सुरूच कराव्या लागतात, तुम्हाला त्याच्यामध्ये जनतेला गुंतवावंच लागते. या विरोधात तर भाजप गेल्या 5 वर्ष अगोदर 6 वर्ष अगोदर होतीच ना. ते पण होती, पण विषय असा आहे का आता निवडणुकीचं तंत्र सर्वांना अवगत झालेलं आहे. त्यामुळे समोरचा जर वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढत असेल तर मग त्याला ती पॉलिसी अडॉप्ट करावं लागते. अमरावतीमध्ये महायुतीच्या म्हणजे सरस ठरते, म्हणजे एक नंबर पक्ष जो आपल्या सर्वेनुसार आपण ठरवतो आणि ॲनालिसिसही तसा आलेला आहे, सर्वे तसा आलेला आहे. मग यामध्ये जे लोकल इश्यू होते, हे लोकल इश्यू कुठेच आले नाहीत. नाही, लोकल इश्यू विरोधक आणण्यामध्ये कमी पडले. याच्यातला मूळ मुद्दा असा आहे. नाही, आता विरोधकांचा मत एक प्रश्न करतो मी. 3,000 रुपयाची महालक्ष्मी योजना हे लोकांच्या पचनी पडली नाही. नाही असं म्हणावं लागेल. आता त्यांनी ते आश्वासन दिलं होतं का 3,000 रुपये आम्ही तुम्हाला सत्य आल्यामध्ये देऊ, पण विषय हां यांनी तर प्रत्यक्षात दिलेच आहे ना, खात्यातच आलेले असल्यामुळे. पण मुद्दा असा याच्यातला हे आहे का बा तुम्ही विरोधकांना जे प्रॉपर मुद्दे घ्यायचे होते, म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भातले असो किंवा मूलभूत सुविधांच्या संदर्भामधले, ते मुद्दे विरोधक मैदानात आणण्यामध्ये खूप कमी पडले. आणि असंही म्हणता येईल दुसऱ्या बाजूने का बा यांचे जे चांगले मुद्दे होते ते त्याच्यावर प्रभावी झाले. काय वाटतं तुम्हाला? या निवडणुकीत खरं तर कुठलेच जे मुद्दे आहे राजकीय राष्ट्रीय हे अजिबात अमरावती मतदारसंघात दिसले नाही. इथे कोण माणूस आपल्या कामाचा, कोण आपल्याला अवेलेबल होतो, कोण भेटतो, कोण बोलतो, याला खरं तर मतदारांना स्थानिक मुद्द्यावर स्थानिकवरच झाली ना. मग स्थानिकवर अगदी व्यक्तिकेंद्रित जो व्यक्ती आपला त्याच्या मागे लोक खरं तर राहिला यावेळेस. ते एकंदरीत चर्चासत्रात ज्या प्रकारे महाराष्ट्रातले सर्वे आलेले आहेत त्यामध्ये कोणताही पक्ष या अमरावतीनं सुद्धा नाराज केलेला नाही, अमरावतीच्या जनतेने नाराज केलेला नाही. सरस महायुती ठरते आहे, त्यामागे महाविकास आघाडी आणि त्यानंतर जे आहेत अपक्ष यांचा बोलबाला. आता हे सर्व बोलण्याच्या किंवा ह्या चर्चेचे विषय झालेले आहेत. चर्चे शेवटी एकच आहे, 23 तारखेला काय निकाल येतं, प्रत्येक विधानसभेचा शिलेदार कोण येतं, कोण आमदार निवडून येतं, हे 23 तारखेला दुपारनंतरच कळेल. धनंजय साबळे, मुंबई तक, अमरावती.